नमस्कार. आपण ऐकत आहात अनलॉक्ड हार्ट्स पार्ट 7. कॉपीराइट चैत्राली यमकर लिखित. कोण असेल ग आणि कुठे आहेत? आता सुनैनाही आर्याच्या कानात कुजबुजली. तसं आर्यानेही मला तरी काय माहीत वाला लूक दिला आणि दोन्ही खांदे उडवले. मला तर एकदाही ते दिसले नाहीत. पण सुनैनावर काही फरक पडला नाही तिच्या अशा पाहण्याचा. कारण ती तिच्याकडे न पाहता उत्सुकतेने किमया आणि तिच्या पप्पांकडे पाहत होती की तो क्लायंट तिथे तर बसला नाही. सो तोच आता आपला टाय नीट करत आणि किंचित हसत अजय पुढे येऊन उभा राहिला आणि परत आपले हात नेहमीप्रमाणे पॅन्टच्या खिशात टाकले. एक नजर सर्वांना पाहिली. शेवटी नजर आपल्या सुनैना व आर्यावर शेवटी खेळली गेली. तसं आता एक वेगळेच चेहऱ्यावर एक्सप्रेशन होते. त्याच्याच ज्यात फक्त सध्या तरी अहंकार दिसत होता. मी तुमची उत्सुकता जास्त शिगायला लावत नाही आणि आपले क्लायंट कोण आहे हे आत्ता सांगतो. आता तो सुनैनाला पाहत होता. मिश्किल हसूही होतं त्याच्यावर चेहऱ्यावर. तर आपले क्लायंट. परत त्याने एक पॉज घेतला आणि आता मागे त्याच्या बसलेल्या मिस्टर सरपोतदार आणि किमयाकडे पाहून हसतो. इकडे आता फक्त आर्याचीच नाही तर सगळ्यांच्याच हृदयाची धडधड वाढली होती. उत्सुकता चेहऱ्यावरची स्पष्ट दिसत होती. ओके ओके, तुमची आता उत्सुकता जास्त ताणत नाही मी, असं बोलून तो आता परत बोलायला लागला. तर आपल्या या प्रोजेक्टसाठी पार्टनरशिपमध्ये 2 मोठे क्लायंट मिळाले आहेत. त्यातील एक जण आज आले आहेत आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून ते खुद्द मिस्टर सरपोतदार आहे. त्याने आनंदाने डिक्लेअर केलं. तसं या दोघी आर्या आणि सुनैना सोडून सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. थोडी कुजबुजही त्यांच्यात झाली. मिस सुनैना. तसं किमया आता उठून त्या दोघींकडे पाहत बोलली. काय झालं? तुम्हाला आनंद नाही झाला का? ती बोलत तर सुनैनाला होती पण तिचं लक्ष मात्र पूर्णपणे आर्याकडे होतं. एक कुटील हसू होतं. असं काही नाही मॅडम. सुनैना काही बोलायच्या आधीच आता आर्या उठून तिला बोलायला लागली. कारण तिलाही कळाले होते की किमया कुणाकडे नक्की पाहत होती. बोलताना शिवाय आता आर्या अदबीनं तर बोलत होतीच, पण मॅडम ही तिने जाणून बुजून म्हटलं होते. पण एक कटाक्ष आता आपल्या अजय सरांवर टाकायला विसरली नाही, जो आपल्या ओठातच हसू दाबून होता इतका वेळ. पण तिने पाहताच परत निर्विकार चेहराही बिचाऱ्याने लगेच केला होता, जे तिनेही नोटीस केले होतेच. हो का? पण मी तर मिस आर्या तुम्हाला काहीच बोलले नाही. तुम्ही मिस सुनैना आहात का? आणि ह्या दोघांना नोटीस करणारी किमया मनातून आणखीन चिडली आणि तिने रागातच तिला बारीक डोळे करत म्हटले, सॉरी मॅम. पण आता आर्याने माघार घेत मान खाली घालून म्हटले. यावर अजयच काय, पण आता तिथे उपस्थित असलेला अख्खा स्टाफ अचंबित झाला. कालपासून जे कुणाला जमले नव्हते ते काम करत होती. मिस किमयाचं आणि तिचं टशन सर्वच पाहत होते आणि कुठेतरी खुशही होते की चला या किमयाला टक्कर देणारं कुणीतरी ऑफिसमध्ये आले तरी. पण आता तिला असं पाहून सर्वांनाच धक्का बसला होता. शेवटी म्हणतात ना, पॉवर असेल तर जगही जिंकता येतं. तसाच काहीसा प्रकार आत्ता दिसत होता. ओके ओके, ऑल राईट. आणि फायनली ती आपल्या पुढे नमली याचा मिस किमयालाही आनंद, आहा, गर्व झाला आपल्या असण्याचा. आणि तिनेही सौम्य भाषेत पण तेही कुत्सित हास्याने म्हटलं, बरं, आता जास्त वेळ आपला न दडवता आपले प्रेझेंटेशन सुरू करायचं का? थोडे रागातच आता अजय पुढे बोलला.
पण त्याला कसला राग आला होता हे कुणालाच कळले नाही आणि कुणी ते जाणून घ्यायची तसदी घेतली नाही. कारण सध्या तोच तर त्यांचा बॉस होता, जो सहसा रागातच असायचा. त्याचे स्विंग मूड सर्वांनीच आधीपासून पाहिले होते. त्यामुळे त्यांना आता काही वाटले नाही. मिस्टर सरपोतदार, तुमची हरकत नसेल तर? त्याने पण लगेच हसून मिस्टर सरपोतदारांना म्हटलं. म्हटलं ना मी, हा असाच होता अजय. मूड स्विंग क्षणाक्षणाला त्याचे होत असे. एक वेळ मुलींचे मूड स्विंग बरे, पण याचे नको, असं मेल स्टाफला वाटायचं. येस येस मिस्टर अजय, कॅरी ऑन. तसं आता इतका वेळ मागे बसून फक्त चाललेला हा तमाशा पाहून आता उठून हसत मिस्टर सरपोतदार बोलले. ओके मिस आर्या. आता परत तो आपल्या बॉसी मूडमध्ये येत त्याने आर्या आणि सुनैनाकडे पाहत म्हटलं. तसं लगेच आर्या आणि सुनैनाने मान हो मध्ये केली आणि आपल्या तयारीला लागल्या. सुनैना, आजचं प्रेझेंटेशन तू दे, मी बॅकस्टेज सांभाळते. पण अचानक आर्या मागे सरकली आणि सुनैनाला बोलली. मी? अगं वेडी आहेस का? मी कसं देऊ? पण तिच्या या निर्णयाने मात्र सुनैना चांगलीच गोंधळून गेली आणि ती हळूच तिच्या कानात कुजबुजली. मिस आर्या. पण त्यांचं असं कुजबुज पाहून मिस्टर सरपोतदार यांनी अजयकडे पाहिले. किमयाचे डोळे फिरवले की व्हॉट इज दिस म्हणून. तसं आता अजय तिच्यावर रागवत बोलला. एक मिनिट हा सर, असा दिलासा सरपोतदारांना देऊनच. येस सर, वी आर रेडी. तसं त्याच्या आवाजाने तिने बिचकतच म्हटलं आणि लगेच सुनैनाकडे डोळे मोठे केले की जा आणि दे म्हणून. पण तरी सुनैना अजूनही नाहीच म्हणून तिला खुणावत होती. एक मिनिट हा सर, असं बोलून त्या तिघांचं काही एक न ऐकता आर्याने सुनैनाला बाजूलाही नेलं, ज्यामुळे आता अजय कमालीचा चिडला होता आणि त्याने खांदे आपले उडवून काय आहे हे असं किमयाकडे रागाने पाहत ॲक्शन केली. पण निजर तिची अशी होती की मला काय सांगतोय. सुनैना, काय झालं? का तू देऊ शकत नाहीस? बाजूला येताच जरा आपल्या शब्दांवर जरा बाणतच आता आर्या तिला बोलते. अरे, तू मला का विचारत आहेस? आपले आधीच ठरले होते ना की प्रेझेंटेशन तू देणार म्हणून. तुला यातील नॉलेज आहे. तीही आता तिच्यावर उचकली होती. अगं हो, पण तुला यातले तर माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे. यातले बरेच स्लाइड्स तू मला बनवून दिले आहेत ना वेडे. मग काय हरकत आहे तुला? तसं पाहिलं तर सुनैना बरोबर बोलत होती. पण तरीही आर्याने आपला हेका सोडला नाही. नाही ग, मला नाही जमणार, सुनैना भीत-भीत बोलली. पण आता नजर तिची किमया व सरपोतदार सर यांच्याकडे होती. ओ, आत्ता मला कळलं की काय प्रॉब्लेम आहे, जे आर्यानेही नोटीस केलं. तुला किमयाचा प्रॉब्लेम आहे ना? सुनैनानं आता तिच्याकडे भुवया जुळवून पाहताच आता आर्या थोडीशी स्माईल करत बोलते. अगं, सुनैना काही बोलणार तोच आर्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन हलकेच दुसऱ्या हाताने थोपटला. हे बघ सू, आर्याने म्हटलं. तसं हिने परत भुवया उंचवल्या. अगं, इतकं लांबलचक तुझं नाव आहे ना, म्हणून मी आजपासून तुला आता ह्याच टोपण नावाने हाक मारेल, चालेल ना? ही आता थोडी कूल होत म्हणाली. तसं सुनैनाने होकारार्थी डोळे मिचकावले. तर सू, हे बघ, आयुष्यात कधी ना कधी एखाद्या गोष्टीची सुरुवात करावीच लागते ना ग. मग असं समज मग असं समज ना की हीच वेळ आहे तुझ्यासाठी. आर्या तिला खूप छान प्रकारे समजावून सांगत असते. मिस सुनैना, पण इकडे मात्र आपल्या अजयचा पारा हाय झाला होता. त्याचंही बरोबर होतं. त्या दोघींमुळे सगळेच खोळंबले जे होते. मिस्टर सरपोतदार मेन म्हणजे कंपनीच्या इम्प्रेशनचाही सवाल होताच की. क्रमशः काय वाटते तुम्हाला,
मिस सू देईल का साथ आर्याची? सरपोतदार सर घेतील का समजावून यांना? आणि आता अजयची काय रिॲक्शन असेल हे सर्व जाणून घेण्यासाठी स्टे ट्यून. नेक्स्ट पार्ट लवकरच. पण तोपर्यंत तुम्हाला आर्या आणि सुनैनाची फ्रेंडशिप कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. अनलॉक्ड हार्ट्स, हृदयांना कुलूप लावता येतं, पण भावना थांबवता येत नाही. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.